हेलो, नमस्कार मंडळी. गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. आणि आपलं मेन एक सगळं हळदी कुंकवाच्या सिरीजमध्ये मेन कॅरेक्टर राहिलं आहे आपलं, ते म्हणजे गटाराच्या अलीकडली घुस अर्थात मावसाळ चिचुंदरी राणी. आजचा बहुतेक झटपट पटापट पॉडकास्ट असणार आहे, असं प्रयत्न करेन लवकर आवरता घ्यायचा. सो होप तुम्ही एन्जॉय कराल. सो लेट्स स्टार्ट द पॉडकास्ट. मावसाळने ना आजकाल एकदम नवीन टेक्निक काढली आहे. काय तर म्हणजे आपल्याला सगळ्या माहितीच आहेत तिच्या टेक्निक, की कोण भेटलं आणि मग रस्त्यात भेटलं, मग ही मला असं बोलली, मग ती मला तसं बोलली, मग मी कोणाचं तरी बोलणं ऐकलं, मला दुबईच्या बहारीनला राहणाऱ्या मैत्रिणीने असं विचारलं, मग मला बहारीनच्या दुबईवाल्या मैत्रिणीने असं विचारलं की मग तू हे कसं करते, ते कसं करते, ह्याच्यावर सोल्युशन सांग, त्याच्यावर सोल्युशन सांग. नाहीतर मग अंडे विचारत असतात, मग मला अशा कॉमेंट आला, मला तशा कॉमेंट आला. तर आता हे सगळं थोडं जुनं झालं. म्हणजे काय काय नवीन नवीन मावसाळ ट्राय करतच असते. कॉन्टेंटमध्ये काही सुधारणा नाही, स्वतःमध्ये काही सुधारणा नाही. स्वतःमध्ये म्हणजे फक्त आपलं नवीन नवीन साड्या नेसायच्या आणि जे पण आपल्याकडे स्टॉक आले त्याच्यातल्या साड्या आणि काय काय असे म्हणजे ह्याच्या त्याच्या नादाला लागून त्या हाचं कॉपी करून आपलं तिच्यासारखं करण्याचा प्रयत्न करायचा. त्या व्यतिरिक्त बाकी असं काही अपग्रेड काही करायचं नाही. तर असं हे हिचं सेल्फ सेंटर्ड व्यक्तिमत्व आहे. बाकी तर झिरो अपग्रेडेशन बोलण्यामध्ये, भाषेमध्ये, त्यानंतर राहणीमानामध्ये, घरामध्ये, फॅमिलीमध्ये काहीच करायचं नाही. आणि मग ह्या अशा स्टोरीज सांगून की ह्याने मला ते विचारलं, त्याने मला ते विचारलं, मला अशा कॉमेंट आल्या होत्या, असं काही ना काहीतरी फेकाफेकी करून मग त्या इम्प्युअर स्किनच्या प्रमोशनला हात घालायचा. कारण त्याचं माहिती नाही काय कॉन्ट्रॅक्ट आहे, किती पैसा मिळतो, पण नक्कीच खूप फायदेशीर आहे हिच्यासाठी ॲज अ लाईक मनी मेकिंग वाईज. तर त्याच्यामुळेच तिने ती अजिबातच काही कोणाच्या भल्यासाठी किंवा कोणाचं काही असं आपला घाटा करून काही करणारी बाई नाही आहे. म्हणजे घाटा तर सोडाच, पण आपला फायदा असल्याशिवाय एकही काम करणारी ती नाही आहे. सो डेफिनेटली ते पकाऊ प्रमोशन सारखं म्हणजे इतकं बोलूनसुद्धा, लोकांनी इतकं सांगूनसुद्धा, एवढं पकडलं जाऊनसुद्धा तरी ती एकदम नेटाने करते. याचा अर्थ हिने चांगलेच घेतलेले आहेत, चांगलंच डील केलेलं आहे त्यांच्याबरोबर. आणि त्यासाठी ती वेगवेगळी कारणं आणि कसं त्याला घुसवायचं त्या प्रमोशनला ह्याचं एक एक काही ना काहीतरी आयडिया, शक्कल लढवत असते. तर आता हिने नवीन शक्कल लढवले, ते म्हणजे असं रँडम असं काहीतरी बोलायला सुरू करायचं. आणि माझं काही प्रमोशन नाही आहे, म्हणजे मी प्रमोशन नाही करत आहे, फक्त मला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावीशी वाटली आणि हे मी स्वतः यूज करते आणि याचे खूप फायदे वाटले मला. आणि तुम्हाला पण माझे फॅमिली म्हणून मला तुम्हाला पण ही गोष्ट सांगावीशी वाटते, म्हणून मी तुमच्याबरोबर माझी पर्सनल गोष्ट शेअर करते. असं काहीतरी बोलून मग हळूच पुडचुंडी सोडायची त्या इम्प्युअर स्किनची. जसं की आता हिने ते पॅन्टी लायनर्सचं काढलं की बाबा मला तुम्हाला एक काहीतरी सांगायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की वुमेन हायजीन आणि आपली पर्सनल हायजीन किती स्त्रियांना किती महत्त्वाची असते. आणि स्पेशली मेनोपॉजमध्ये वगैरे तर खूपच तरी त्रास होतो. तर तरी म्हणून मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे तुम्ही यूज करू शकता. ह्याचा मला खूप फायदा पडला आणि हे मी स्वतः यूज करते. आणि आपल्याला कसं व्हाईट डिस्चार्ज येणं, वास येणं, ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी होतात म्हणजे ह्या खूप नॉर्मल आहेत, पण आपण ना त्याच्याकडे लक्षच देत नाही. आणि आपण ना आपलं ते काही म्हणजे असं आपण डॉक्टरना कन्सर्नच करत नाही. मावसाडे यार, तू ना म्हणजे आधी तर तू चौथी फेल आणि मामाच्या शेतात चाललेली, मामाचं शेतात घर आहे म्हणे. शेत तर म्हणजे शेताचा आणि तुझा पुराणा रिश्ता आहे, तुला सवयच होती ना शेतात टमरेल घेऊन जाण्याची. तसं म्हणते मी. बाकी तुला जो अर्थ लावायचा तो लाव, मी तर टमरेलचंच म्हणत होती. तर ते घेऊन जायची तुला तशी पण सवयच होती. ओ पकडी चोरी उसाच्या खेत में, जरा चोरी उसाच्या खेत में. तर ही शेतात टमराल घेऊन जाणारी हायजीनच्या गोष्टी सांगते आणि सांगते महिलांना. आणि डॉक्टरना कन्सर्न म्हणे. कन्सर्न अगं कन्सल्ट असतं ते. म्हणजे काय स्क्रिप्ट रेडी करते आणि काय मोठी केमिकल लॉच्या ग्रॅज्युएट काय लिहित होती काय माहिती पेपरमध्ये, की ते पेपर आता जाऊ दे, शेतात घेऊन जायची उसाच्या खेत में. इतकं म्हणजे इतकं हिची पण एक वेगळी वकॅब्युलरी क्रिएट होईल. काय काय लिहित असते आणि नंतर मग बोलेल की मिस्टेक, चुकून झालं, चुकून टायपो. आता काय तोंडातनं निघालं त्याचा काय टायपो? आता काय तोंडाचा पण टायपो आहे का तुझ्या? आणि सारखं सारखं आपलं रेडनेस होणं. काय रेडनेस होणं?
काय झालं, रेडनेस, एवढं रेडनेस वगैरे झालं तर मग बायकांना माहिती आहे जायचं काय, ते पॅन्टी लायनर वापरत बसून काय होणार नाही यार रेडनेस झाल्याने. आणि सारखं सारखं अति पण वापरू नये. कुठेतरी बाहेर जाताना किंवा जास्त वेळ जिथे आपल्याला वॉशरूमला जायला मिळणार नाही आहे किंवा असं काही सिच्युएशनमध्ये जिथे काही इन्फेक्शन वगैरे होण्याचे चान्सेस आहेत, त्यावेळेला ठीक आहे. रोज सकाळ संध्याकाळ लावून बसायला आपल्याला असंच पॅड लावायचाच इतका कंटाळा येतो. 5 दिवस ते पॅड लावून फिरायचं त्याचाच इतका वैताग येतो. त्याच्यासाठी लोक आता वेगवेगळे काहीतरी सोल्युशन शोधत आहेत. आणि ही आपलं सांगते की ते पॅन्टी लायनर काय ते काय ओलं नाही होणार का, त्याच्यावर व्हाईट डिस्चार्ज वगैरे नाही होणार का, ते पण तर ओलं होतंच. मी असं नाही म्हणत आहे की ते वापरू नका, पण काही गोष्टी आहेत त्या गोष्टींसाठी तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणंच जरुरी आहे. पॅन्टी लायनर त्याचं सोल्युशन नाही आहे. तर मावसाडे जेवढी अक्कल आहे ना तेवढंच पाजळ. हां, रेडनेस म्हणे, रेडनेस तुला त्याच्यामुळे काहीतरी होत असेल तर त्या चच्च्याला सांग हायजीन ठेवायला, मग तुला नाही होणार रेडनेस, है ना. नुसतं स्त्रियांनी हायजीन ठेवून काय उपयोग आहे, नुसतं पॅन्टी लायनर वापरून काय सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. जर समोरचा प्रॉब्लेमॅटिक असेल तर काय करणार, सगळ्यांनी ठेवला पाहिजे हायजीन. काय आता कसल्या विषयावर बोलायला लावते का येड्या रांडरांची, गटाराच्या अलीकडली चिचुंदरी घुस घाणेरडी, चुबस. स्वतःचं काय ते प्रमोशन करायचं ना ते कर, फालतूची बकवास नको करू. उगाच तिथून आडून बोलते. मग त्याआधी पॅन्टी लायनरचा विषय काढला म्हणजे भक्तांना असं वाटायला की अरे काहीतरी ताई आपलं स्वतःचं सांगते, काहीतरी पर्सनल आपल्याबरोबर शेअर करते, तिने आपल्याला आपलं मानलंय, आपली फॅमिली म्हणाली आणि काहीतरी सांगते म्हणून एकदम असं कान देऊन ऐकतात. आणि हे काहीतरी फालतू बोलून हळूच बोलायचं. हां, आणि अजून मला असं लोक म्हणतात की अशा बऱ्याच कॉमेंट येतात की तू काय करते, कुठलं सनस्क्रीन वापरते, कुठलं मॉइश्चरायझर. तर कसं असतं ना, प्रत्येकाची वेगवेगळी स्किन असते आणि प्रत्येकाचा स्किन टाईप वेगळा असतो. तर ह्याचं बेस्ट सोल्युशन म्हणजे असं बोलली तर मी समजली, आत्ता घुसली. याचं एकच सोल्युशन जे ही स्वतः काहीच त्यात इम्प्लिमेंट करत नाही, स्वतः बिलकुलच त्याला हिने काही पैसे बिसे भरलेले नाही आहे, हिच्याकडे काही नाही आहे त्याचं, पण दुसऱ्यांना तेच एकमेव सोल्युशन. आणि तो एकच फोटो लावते, कुठला तरी जुना पुराणा मोबाईल कॅमेरामध्ये काढलेला. म्हणजे त्याचं ते हे पण एवढं चांगलं नाही, HD क्वालिटी वगैरे पण चांगली नाही, त्याच्यामुळे तो आधीच असा ब्लर आणि थोडा ब्लॅक अँड व्हाईट सारखं त्याचं कलर आहे. आणि आत्ता त्याच्याबरोबर आत्ताचे एकदम एडिट केलेले प्रो एडिटिंगवाले पिक्चर लावून ठेवते आणि बोलते की बघा किती फरक आहे. आणि पहिले मी ऐसी थी, अभी मैं ऐसी हूँ, अभी भी तू ऐसी नहीं है, ये तो एडिटिंग का कमाल है, अभी भी तू वैसी ही है. ओ खड्डेवाली कुठे निघाली, घालून साडी गुलाबी लाली, पागल करते तुझी मावसाडवाली चाल, गुलाबी साडी आणि खड्डेवाले गाल, उप्स माहेश्वरी साडी आणि खड्डेवाले गाल, दिसते तू मावसाड चचू फोटो हिचा काढ. येडा बनवते भक्तांना, पागल भक्त. म्हणजे आता ना भक्तांची मला किवच येत नाही. आणि येडा बनवते किंवा हे DBS वाले येडा बनवतात ना, ह्याच्यावरती आता बोलावं असं पण वाटत नाही, कारण त्यांची लायकीच ती आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये मला असे कॉमेंट्स आणि असे लोक अप्रोच झाले आणि काही लोकांनी अशा कॉमेंट्स केल्या ना की त्याच्यावरनंच कळतं की हे लोकच फालतू आहे. आजच सकाळी ते ससाण्याच्या ह्याच्यावरती एकीने कॉमेंट केले, ससाण्याच्या पॉडकास्टवरती. मला म्हणे की तुम्ही तिच्याशी का नाही बोलत, ते असं बोलण्याचं आणि असं रोस्ट वगैरे कशाला करता, त्याच्यापेक्षा तिला तुम्ही पर्सनली सांगायचं ना, हे काय हे रोस्ट आहे, याच्यावरून तुमची लायकी कळते, तुमचे विचार कळतात. तर बाई मी तिला म्हटलं की बाबा तू काय बोलते, तुला तरी कळतंय का, जॉक किती जॉक मारणार तू, जोकर. ससाण्याशी मी कशाला बोलू, माझी कोण लागते ती तिला पर्सनली तिला कॉन्टॅक्ट करून बोलायला. तिला लाज नाही वाटली, तिचा स्वतःचा नवरा असून, म्हणजे आता एक्स नवरा. तर जे काही आहे ते आपापले मतभेद आपापसात मिटवायचे आणि आपापसात काय ते बोलून घ्यायचं. तर तिने सोशल मीडियावर टाकलं, तर तिला बोलायचं सोडून तिच्याबद्दल मी बोलली म्हणून मला म्हणे की तू सोशल मीडियावर का बोलते, तू जाऊन तिला पर्सनली बोलायचं होतं. वा रे वा, अजबच आहे ते भिकार भक्त येड्या राऊंडराऊंडचे. जे हे तर कुठचं म्हणजे काय प्यायलेले असतात, काय खाल्लेलं असतं, काय म्हणजे काय कळतच नाही. ह्यांच्यावरती कसला पगडा आहे, कसलं काय डोळ्यावर कसली पट्टी बांधली आणि कानाने भैरे आहेत का काय आहेत, काहीच कळत नाही मला की इतक्या लेवलवर हे लोक असे कॉमेंट करतात आणि जराही विचार नाही करत की आपण काय बोलतोय, ज्याची बाजू घेतोय तो माणूस किती सच्चा आहे आणि त्याचे किती स्वतःचे त्याचे लूप होल्स आहेत. रादर म्हणजे अखंड वाट लागलेली आहे आणि अखंड खोटा माणूस आहे आणि त्या खोट्या व्यक्तीची बाजू घेऊन तुम्ही माझ्याशी भांडायला येता, अक्कलेचे तारे तोडायला येतात. आता एकेकाला ना सट्टासट काढणार आहे मी बाहेर, भाडमध्ये जा.
म्हणजे काही फालतू म्हणजे गेल्या आठवड्याभरात तर डोकं फिरवलंय. एक तर काय तर म्हणे की ढबीने अंडरवेअर दाखवली त्याच्या भावाची, अंडरवेअरचं पॅकेट, म्हणून त्याच्यावरच व्हिडिओ बनव, आजच्या आज व्हिडिओ बनव म्हणे. काय तर अंडरवेअर दाखवली त्याच्या भावा, म्हणजे घातलेली पण नाही, पॅकेट दाखवलं. घातलेली असती तरी पण जरा मजा आली असती. पॅकेट काय बघायचं ते, आणि त्याच्यावर व्हिडिओ काय? हा काय सब्जेक्ट आहे? हा काय टॉपिक आहे? अंडरवेअर दाखवली भावाची, अंडरवेअरचं पॅकेट म्हणून त्याच्यावरती व्हिडिओ बनव. आणि नाही म्हटलं सरळ, म्हणजे फक्त इतकंच बोलली की नाही एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. तर माझ्यावरच चढायला लागले, हा एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, तसं पण तू फालतू बनवते, तर त्याच्यामध्ये काय इम्पॉर्टंट असतं. भाई मी 1000 वेळा सांगितलंय, मला जे करायचं तेच मी करणार, समजलं ना. त्याला काय चड्डी घालू दे, नाही तर आणि काय नको घालू दे, नागडा दाखवू दे, मी डिसाईड करणार काय इम्पॉर्टंट आहे काय नाही. फालतूगिरी नाही पाहिजे. आणि कालचे आजचे आलेले ना, त्यांनी तर जास्त चपड करायचीच नाही फालतूगिरी. आणि नंतर मग उलटं पुलटं काय 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 बोलायला लागले. असले येडे लोक आहेत ना, हे लोक कोणाचेच नसतात. तर अशा अंड्यांना ना आता रट्टेच देणार आहे. याच तुम्ही ते बरोबर उडवून लावते की नाही बघा. तुम्हाला अशी लात घालणार ना, रिस्पेक्टफुली लात घालणार. कोणतरी सकाळी मला म्हणत होतं की मी तुझ्याशी एवढं रिस्पेक्टने बोलते, तर तू मला रिस्पेक्ट देत नाही. आता रिस्पेक्ट नाही तुम्हाला, आता रिस्पेक्टनेच कशी काढते बघा आता तुम्हाला चांगलेच चिमटे. जाऊ दे चला, आता विषय भरकटला. मला तेच सांगायचं होतं. ऑल इन ऑल म्हणजे या अंड्यांची काही दया नाही मला. त्यांना ते त्याच लायकीचे आहेत, त्यांना असंच पाहिजे. अजून यांची वाताहत होऊ दे, यांची वाट लागू दे, त्याशिवाय नाही सुधारणार. आणि सुधारलेच नाही पाहिजे, असेच राहू देत तिथेच खितपत सडत राहू देत हे अंडे. आणि मग ते प्रमोशन वगैरे करून झालं, त्याच्यानंतर एकदमच क्यूट बनण्याचा प्रयत्न करत होती की हाऊ इनोसेंट. आणि काय तर म्हणे की ना, मी सकाळी ना तिथे एक पूजा होती, तिकडे मी गेलेली दर्शन करायला, आणि जिमवरून येता तर मग तिथे ना मोतीचूरचा लड्डू होता. मग मी तो मोतीचूरचा लड्डू खाल्ला, आणि नंतर मला ना घरी आल्यावरती असं वाटत होतं अजून खावा. म्हणून मग मी आहे ना त्याला म्हणाली, आपल्या भैरवला, की भैरवा चल ना आपण जाऊया आणि जरा आपण दर्शन करून येऊया. आणि मग मी त्याला बोलली की ॲक्च्युली ना मला खरं तर आहे ना तो मोतीचूरचा लड्डू खायचा होता ना, म्हणून मी इथे आली दर्शनाला वगैरे. तर भैरवा मला म्हणाला की मम्मी तू पण, अय्या काय बाई काय हा प्रकार. अरे काय याच्यामध्ये काय क्यूट आहे आणि काय आहे काय. आणि असं आम्ही लहानपणी करायचं ना, असं आपण असं म्हणजे मी काहीतरी असे किस्से बिस्से सांगते ना, असं पॉडकास्टमध्ये काहीतरी माझ्याबरोबर घडलेले किंवा लहानपणीचे किंवा असं काही असं जनरल असं बोलता बोलते, तर ही लगेचच असं आम्ही असं लहानपणी करायचो ना, मला तेच आठवलं वगैरे. आम्ही असं काय नाही करायचो फालतूगिरी लहानपणी. आणि लहानपणी करत असलो तरी पण आत्ता असलं काहीतरी करत नाही. एवढं खावंसं वाटलं, एवढं जुवानशी वापरते ना तू, जुवानशी. मग मोतीचूरचा लड्डू नाही आणू शकत का? हां, मोतीचूर एवढं खावंसं वाटतं तर चांगलं घीमधलं सांगायचं त्या चच्च्याला जरा घेऊन ये, ऑर्डर करायचं. एवढं काय त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी गेली फुकटी. ह्याच्यावरून तुझी लायकी कळते कसली असती दलिंदर. बकवास किस्से सांगत असते. अरे किस्सा सांगायचं पण आहे ना एक स्टँडर्ड असतं, आणि काहीतरी असे किस्से पण तसे असले पाहिजेत की जे लोक रिलेट करतील. काही फालतू आपलं काही सांगायचं. उद्या सांगेल मी शेतात जायची, लहानपणीची आठवण टमराला घेऊन. पण मजा यायची मंडळी, मी पण जायची. मी खूप आधी असा खड्डा केलेला असायचा शेतामध्ये, आणि मग त्याच्यामध्ये सगळेजण आपलं टमराला घेऊन यायचे आणि बसायचे लाईनीमध्ये. ग्रुप मीटिंग. तर एनिवेज, आणि नंतर आता परत दस्तुरीला दाखवायला लागली आहे. आता 2-3दा दाखवलं असं, आणि तेच सांगत बसते की हे काय नखं मारते आणि बोलवते आणि काय तर कशाला येते काय माहिती. म्हणजे आम्हाला ना तिची सवय झालेली आहे आता. आम्हाला तिचं म्हणजे काय आहे तिचं, आणि ती कशी येते, सारखी येते, अचानक यायला लागली, आणि म्हणजे ती येतेच अशी मध्ये. तर तिचं काय आहे ते, म्हणजे 2-3दा बोलले तिचं काय आहे काय कळत नाही, तिचं काय म्हणजे काय आहे आमच्याबरोबर वगैरे. अगं प्रत्येक गोष्टीचं काय आहे आणि काय नाही सगळीकडे असं ऋणानुबंधाच्या करण्याची गरज नाही. काही ऋणानुबंध काय नसतं. असंच येते. ते पाळीव प्राणी आहे, तुम्ही त्याला पाळीव प्राणी म्हणजे प्राणी आहे ते, तुम्ही तिला खायला वगैरे दिलं, तिला कळलं इथे आपल्याला खायला मिळतं, इथे आपल्याला काही मिळालं नाही तर हे घर आहे, इथे आपण जाऊ शकतो, तर ती येते आठवणीने. उगाचच आपलं काहीतरी असेल काय असेल मला माहिती नाही. काही माहिती करून घेण्याची पण काही गरज नाही आहे. काही गोष्टी आहे ना बियॉन्ड, सगळ्याच्या बियॉन्ड असतात. म्हणजे त्याला काही अर्थ असं काही नसतं, एक जनरल आहे. त्याच्यामुळे ती अशी जनरली येते. तू द्यायचं बंद केलं ती यायचं बंद होईल, जिथे मिळतं तिथे ती जाईल.
प्रत्येक वेळेला आपलं असं काहीतरी म्हणजे शोधण्याचा प्रयत्न करायचा, मग त्याच्यातनं काहीतरी त्याला फाटे फोडायचे आणि मग स्टोरी काहीतरी बनवायची आणि आपलंच कसं काय आणि आपणच कशा महान आणि कोणतरी आपल्याला काहीतरी संकेत. एकतरी नाही ह्या बायकांचं मला काय कळतच नाही की हे DBS वाल्यांचं ह्यांचं काय म्हणजे असं काय युनिवर्स आणि संकेत आणि यांचं काय सगळ्याच ह्या ना अशाच आहेत तशा टोना टोटका क्वीन्स. बापरे डेंजर. आणि इतकी फेकाडी आहे ना, इतकी म्हणजे अशी खोटी आहे ना, हिला बरोबर आता तुम्हाला वाटतं का हिला रील म्हणजे वाटू पण शकतं किंवा असूही शकतं का मंद आहे थोडीशी चंद्रडोक्याची, त्याच्यामुळे काय बोलते काय तिचं तिला कळत नाही. पण काय तर म्हणे की तुम्ही मला इतकं भरभरून प्रेम दिलं, मी 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आणि हळदी कुंकवाचा, त्याला ना एवढं म्हणजे 2 दिवसात मिलियन पार झाले, मला वाटलंच नव्हतं. सगळ्यात आधी तर त्याला ना व्हिडिओ नाही रील म्हणतात आणि किंवा यूट्यूबवर असेल तर यूट्यूब शॉर्ट्स म्हणतात. तर ते बोल शॉर्ट टाकला होता किंवा रील टाकली होती असं म्हण. व्हिडिओ टाकला नव्हता, व्हिडिओ तू टाकलायस पण त्या व्हिडिओला काही मिलियन आलेले नाही आहे. तर हे बाईने पण मुद्दामून व्हिडिओ बोलली असेल की लोक बघायला की अरे कुठे आणि चंद बघतं तर बघणारच नाही ना की किती व्ह्यूज वगैरे आले, ते काय बघणारच नाही. हाच व्हिडिओ असेल, व्हिडिओ म्हणाली ताई म्हणून व्हिडिओ, मग बघूया तरी असं काय आहे या व्हिडिओमध्ये म्हणून तो व्हिडिओ क्लिक करणार आणि त्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज मग वाढत जाणार. सो हे हिची टेक्निक आहे की रीलला व्हिडिओ म्हणायचा आणि असं दाखवायचं की आपल्या व्हिडिओला किती व्ह्यूज आलेत. इतका थुकरट व्हिडिओ होता ना तो, म्हणजे व्हिडिओची गोष्ट करते मी, रील तर आहेच, त्या रीलला पण कशाला आले ना ते पण सांगते, आधी ते सांगून घेते. रीलला एवढे व्ह्यूज कशाला आले, कारण त्या रीलमध्ये कधी नव्हे ते सत्य बाहेर पडलं आहे आणि ते खरं आहे ते निघालं. कारण दुसऱ्या रीलमध्ये पण 2 रील आहेत. एक चच्चूच्या त्या गाण्याची रील आहे, त्याच्यामध्ये चच्चू कोण आहे ते काहीतरी ते गाणं म्हणत म्हणत ते चच्चू माझा काहीतरी हसरा असं काहीतरी आलं आहे. तर तो हसरा नाही आहे, 1 नंबरचा फसरा आहे, फसलेला आहे, त्याचं सगळं गंडलेलं आहे गणित. त्याच्यामुळे ती रील बघण्यात कोणाला काही इंटरेस्ट नाही आहे. त्या रीलला तर 1 लाख काहीतरी आत्ता झाले आहेत त्या रीलला व्ह्यूज. आणि दुसरी जी रील आहे जिच्यामध्ये हिची रियालिटी आहे, तर त्या रीलला जास्त व्ह्यूज आले. कारण त्या रीलमध्ये जे तुला स्वतःच्या बाबतीत जे तू रिव्हील केलेस की जी तुला युनिवर्सने जी चिठ्ठी पाठवली, जी चिठ्ठी दिली, ती सत्यता आहे आणि ते लोकांना मजा येते बघायला. म्हणजे खरंच फायनली मावसाड स्वतःच्या तोंडून बोलली किंवा तिला आता नाही तुला असं वाटलं की मला ही चिठ्ठी का मिळाली असेल, हा निव्वळ योगायोग नसेल, ह्याच्या मागे काहीतरी असेल कि मलाच कसं काय बिजली गिराने में हूँ आई बिजली गिराने में हूँ आई कहते हैं इसको बोल बच्चन वाली बाई. तर हे लोकांना इतकं आवडलं कारण हे हिच्या तोंडून ते निघालं आणि स्वतःबद्दलच ही रियालिटी ही स्वतः देवाने हिच्याकडनं वधवून घेतलं. हे मात्र मी म्हणते की हा निव्वळ योगायोग नाही आहे, हे कुछ आहे. ह्याच्यावर माणसांनी बघितलं पाहिजे की असं कसं मलाच कसं आलं ही चिठ्ठी. तर आहेच तू बोल बच्चन, युनिवर्सने पण तुला सांगितलं चिठ्ठी देऊन की तुमसे ना हो पायलबा, तुम सिर्फ बच्चन ही दो, बाकी कुछ काम के नहीं हो तुम. तर हे होतं रीलच्या बाबतीतलं. तर आय होप तुला तुझं उत्तर मिळालं असेल की का व्ह्यूज आले त्या रीलला. आणि दुसरी गोष्ट त्या व्हिडिओबद्दल, तर ते व्हिडिओ जो मेन टाकला आहे हळदी कुंकूचा तो तर इतका बकवास आहे, काहीच नाही त्या व्हिडिओमध्ये. आधी तर तुम्हाला सांगितलं ना तेच आहे जे काही हिने ॲड केली, ते पैसे घेऊन ते करत असते, इथल्या तिथल्या गप्पा ठोकून त्याच्यामध्ये घुसवून टाकली. आणि नंतर मग एकेका बाईचं ही कुठून तरी इंस्टाग्रामवरनं वगैरे काहीतरी खेळ शोधून आणते. त्याच्यानंतर मी इंस्टाग्रामवर अशा बऱ्याच रील बघितल्या आणि हे दोन्ही गाणी घेऊन असं केलेल्या. तर हा एक ट्रेंडिंग असा हळदी कुंकू रील होता, तर तो हिने उचलला, आपली हुशारी दाखवली की बघा मी काय युनिक गेम शोधून काढलाय आणि एकेका बाईला म्हणजे ते बोलताना दाखवत बसली. आता मंद भक्त ते पण मंदांनी बघितलं, कोण कोणाला ओळखतंय नाही ओळखतंय, त्या बाया काय कोणाचं काही बघत बसतात. इतके वेल्ले इतके फुकट आहेत हे चंद. त्यानंतर गेली गावाला. तर गावाला तर ती जाणारच होती, ते मला कळलंच होतं, म्हणजे मला लक्षात होतं ते, कारण लास्ट टाइम संक्रांतीलाच झालं होतं हिच्या हळदी कुंकवाच्याच संध्याकाळी.
ती बातमी आली होती, म्हणजे लास्ट टू लास्ट इयर 2 वर्ष झाली त्या, आता ह्या वर्षी 2 वर्ष झाली. तर आता असणार हे मी गृहीतच धरलं होतं. तर ती जेव्हा गावी गेली ते टायटल बघितलं तेव्हाच मी समजली त्याच कामासाठी गेली आहे. आणि बरंच झालं, त्याच्यावरती जास्त काही पचडपचडीने केली नाही, ती सुधारणा झाली म्हणायची. आणि ते काही दाखवलं वगैरे नाही, त्याचं कॉन्टेंट नाही छापलं, ते एक बरं केलं. आता व्हॉट्सो एव्हर रिझनमुळे तिने नसेल टाकलं, पण मला असं वाटतं की ठीक आहे, जे पण काही रिझन असेल अशा गोष्टींचा कॉन्टेंट म्हणून वापर करणं हे चुकीचंच आहे. आणि जर ते तिने नाही केलं तर चांगलं आहे. म्हणजे ते मी स्वतःलाच क्रेडिट देते की काहीतरी माझा कामाचा किंवा काहीतरी फरक पडला आहे. ज्या गोष्टी मी काही सांगते सुधारणा करायला, तर सुमडीत केल्या तरी चालेल, पण मला कळतं. सो मी स्वतःचीच पाठ थोपटून घेते है ना मंडळी. तुम्ही पण मला असं ना लिहा की आहे ना, शाब्बास जीजी, हॅशटॅग शाब्बास जीजी. पण आजकाल हळूच असं ना आत्यांचं कॉन्टेंट काढलं आहे, म्हणजे आत्या मी आत्याकडे उतरले, मग आत्याकडून मग तिथे गेले आणि असं तसं. तर मला एक गोष्ट कळली नाही की ही गेली मग आत्याकडनं दुसऱ्या दिवशी, आणि मग आत्या नाही आल्या का हिच्या पप्पांच्या ह्याला? आत्याबरोबरच जायचं ना, आत्याकडे उतरलीसच होतीस तर आत्याला घेऊनच जायचं ना, एकत्रच गेले असते. मेन म्हणजे मला ते काय कळलंच नाही, तिथे कशाला उतरली आणि असा उलटा सुलटा रूट. हां बरोबर, ती तिथेच उतरते ना का बेळगावला, मग तिथून मग उतरून मग एरवी तरी घरी निघून जायची, पण यावेळेला आत्याकडे उतरली. आणि मग तिथून चिन्या आला हिला घ्यायला वगैरे. उगाचच आपलं म्हणजे आता मला वाटतं की मुद्दामून त्या आत्याशी जवळीक आणि मला पण उभं करतात असं काय नाही आहे, माझ्याबरोबर माझ्यामुळे नाही कट्टी, असं कोणाला तरी हिने रिप्लायमध्ये पण उत्तर दिलेलं की की असं काय नाही, ते आमचं फॅमिली हे होतं आणि आम्ही मुलांनीच ते हे केलं आहे सांभाळून. म्हणजे हिला एकंदरीतच असं दाखवायचं आहे की जे काही झालं होतं ते हिच्यामुळे नव्हतं झालं, काहीतरी दुसरंच काहीतरी असेल, मे बी चिटाई बरोबर काहीतरी झालं इनडायरेक्टली. म्हणजे ते चिटाईमुळेच काहीतरी गडबड झालेली आहे वाटतं, चिटाईच्या वागणुकीवरनं वगैरे काहीतरी झालं असेल. आणि मग ते सगळं, आणि तिथे फालतू लेम जोक मारत होती आणि एकटीच हसते. एक तिच्या जोकला काही अर्थ नसतो, हिचे जोक फक्त हिलाच कळतात, बाकी कोणाला काय कळत नाही. सो म्हणजे व्हेरी स्पेशल जोक, एकदम मांसाळसारखे आपमतलबी जोक. ही कशी आपमतलबी बाई आहे ना, आपमतलबी बाईचे आपमतलबी जोक तिलाच कळतात फक्त. काय काय तर ती बाई बोलत होती हिच्या आत्याची सून की ही माझी लग्नाची साडी आहे. तर हो, लग्नाच्या साड्या सगळ्यांनाच सुंदर दिसतात, लग्नाच्या साडीत सगळे सुंदर दिसतात. ह्याच्यामध्ये हसण्यासारखं काय होतं आणि ह्याच्यामध्ये हिडन जोक काय होता मंडळी? असं म्हणजे काय होतं, असं काय हे होता का असा सस जोक हिडन असा? तुम्हाला कळला असेल तर मला पण सांगा. हां, खाजीला हळूच टोला लावला खांजणदिनीवरून की तो म्हणे ह्यांच्याकडे ना एक उलटी सुलटी पद्धत आहे, मुलीला मुलासारखं बोलायचं, मुलाला मुलीसारखं बोलायचं. ती बोलायला ती आहे ना चिराट बोलायला लागली. तो चिराट आहे मुलगा, तो लागली कसा? आणि मी लागलो, मी आलो, मी खाल्लो, ते स्वतः मुलासारखं बोलायचं. मुलीला हा कधी बोलायला लागलो खाल्लो असं त्या खांजणदिनीला बोलायचं. आणि तो मुलाबद्दल बोलते, बेबी बॉयबद्दल तर त्याला बोलते की बोलायला लागली. खाजी पण लगेच की काही मुलं बोलायला लागतात, लवकर बोलायला लागतात काही मुलं. हो ग हो, खाजीचं समजून घ्या यार, काय तुम्ही म्हणजे असं. मावसाडे, ती खाजीची मुलगी आहे, जरा आरामात आहे, ती आळशी आहे खाजीसारखी. जेव्हा तिचा आळस होईल, सगळं जर होईल तर ती आरामात बोलेल. तिचं म्हणजे गेला ना कंटाळा, तिला वाटेल तर बोलेल ती. आणि काय ती प्रोटीन चिप्स आणि कसली पॅकेट्स दाखवते. मावसाड यार, प्लीज यार, नको ना, कशाला काढून घेते स्वतःची परत टमरायला घे ना, गप्प बस ना, कशाला ना गटाराच्या अलीकडेच राहतो. जास्त पण उड्या नको मारूस. प्रोटीन आणि आम्हाला शिकवते मोठी. उद्या हिने पण असं काहीतरी बोंबाडसारखं काही अशी फालतू माहिती द्यायला सुरू केली ना तर नवल वाटून घेऊ नका. सध्या एकदम त्यांच्यावरती फोकस आहे आणि इंटरनॅशनल DBSला एकदम जवळून फॉलो करते. किसननगरच्या फ्लक्झमबर्ग नंतर आता गटारा अलीकडचं कॅलिफोर्निया लवकरच तयार होणार आहे, खांजूरमार्ग कॅलिफोर्निया. आणि त्या अजित पवारांच्या न्यूजचं बापरे, या DBSने काय म्हणजे त्या न्यूजचं काय आणि स्वतःशीच रिलेट करून काय हुशाऱ्या मारतायत आणि कसे काय एक न्यूज देत आहेत. त्या बुचडीचा पण रील बघितला मी, रील नाही म्हणजे शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यावर मी एक बनवणारच आहे शॉर्ट व्हिडिओ लवकरच. म्हणजे काही आपलं ते द्यायचं पण काहीतरी पद्धत असते आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला बोलणं जरुरी नाही आहे.
पण ह्यांना घुसायचंच असतं. आता काय कॉन्टेंटच नाही म्हटल्यावर आता ह्या गोष्टीच राहिल्यात. आता काय ह्याच्यावरच काहीतरी काय ना काहीतरी बोलून व्हिडिओची लेंथ वाढवायची. तर हिचं पण काय तर म्हणे मी फ्लाईटने येत होती, फ्लाईटने एरोप्लेन येत होतं, एरोप्लेनमध्ये मी एअरक्राफ्टमध्ये चढतच होती, एअरक्राफ्टमध्ये चढतच होती आणि मग एअरक्राफ्टमध्ये म्हणजे मी बसलेली तिथे, एअरक्राफ्टमध्ये नाही म्हणजे एअरपोर्टवर बसलेली. तर मग मम्मीचा फोन आला, तेव्हाच ती न्यूज आली आणि ती मला म्हणाली, ये बाई तू परत ये बाई, तू नको जाऊ आणि काय तू नको, तू ये आणि बसने जा आणि बिलकुल नको बाई तू ते एअरक्राफ्ट काय नको, तू नको जाऊ. अगं बाई चिट्टाई मोठ्या एअरक्राफ्टच्या ह्याच्या न्यूज बघायला लागली आणि एकदमच त्याच्यामध्ये नको जाऊ आणि मग तुमच्या मुलीच्या जीवाला, म्हणजे एकदम तुझी मुलगी जशी काय कुठली मोठी मिनिस्टरच लागून गेली, गटार मिनिस्टर, तसं एवढं कंपॅरिझन करून तिला परत ये वगैरे काय. ठीक आहे आईची काळजी बेजी, पण हादसे तर बसचे पण होतात, पण ते सामान्य माणसांचे होतात ना. ते किती असे मुलं जातात किंवा असं काही फॅमिलीच्या फॅमिली बस हादस्यामध्ये किंवा काही असं कितीतरी न्यूज येतात. आता मध्यंतरी आलेलं ना एक अख्खीच्या अख्खी बस आणि त्याच्यामध्ये एक वडील आणि एक मुलगा, त्यांचं दोघांचं एका फॅमिलीमधलं हे झालं वगैरे, अशा बऱ्याच न्यूज येत असतात. बसचे पण होतातच. आता तो काय नशिबाचा भाग आहे, आता कोण कुठे आणि कधी काय होईल. तर ते तर मावसाड बरोबर बोलली की असं काय प्रत्येक ह्याचं होत नाही, पण चिटाईचं आणि ही मोठी आपलं उदाहरण देऊन म्हणजे कोणाशी कोण कंपॅरिझन करते रे बाबा, आणि काय कशाशी. हे लोक आता काही साध्या बिद्या गोष्टी यांनी सोडल्याच आहेत, लय मोठ्या मोठ्या बाता ऐकायचं नाही आता, बिलकुल ऐकत नाही. त्या पोरीला काय माहिती भीती असलं नसलं काय, एवढी वर्ष मुंबईमध्ये राहून कुठे काय, मी तर वडापाव पण खायला घालायची दानत नाही, पण बाता तर ऐका असं एकदम एअरक्राफ्टमध्ये फिरते ना, बस झालं, जग जिंकलं. काय केलंय माझ्या पोरीने, कुठे काय मस्त उडते, म्हणजे विमानातनं उडते, उडायला शिकली आहे मुलगी, उडायला शिकली, प्रगती झाली. बोचू पण बोलली ना, लग्नानंतर मी उडायला लागली, मला पंख मिळाले. तर सगळेच DBS एकसाथ उडतं, एकसाथ उडायची प्रॅक्टिस केली आहे सगळ्यांनी DBSने मिळून. तर मावसाडे आणि चिटाई जरा लायकीत राहून बोलत जा आणि लायकीत राहून कॉन्टेंट छापत जा. उगाचच काही गोष्टी बोलायच्या आणि कशावरही काही आपली टिप्पणी करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. हां, ज्यादा शहाणा नाही बनणे का. चल फट चुबस येडीबाई हट हुर्र. सो ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर. बाय. मासलामा.